52 साली जन्माला आलेला पक्ष याला उमेदवार सापडत नाही अजून. सरकारचा पाठिंबा काढून घे, तू घ्या. तू सोड धरलं कोणीच नसतं. आता ते जातीवर बोलायला लागले स्वतःच्या. स्वतःच्या हिमतीवरती जो माणूस बसतो ना खुर्चीवरती, त्याने शब्द द्यायचा असतो, बसवलेल्या माणसाने शब्द द्यायचा नसतो. जरा लावा व्हिडिओ. मनसे फॅक्टर या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या भागात आपण ठाणे, भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. पाहूयात ठाण्यातला मनसे फॅक्टर. ठाणे जिल्ह्यामध्ये खरं तर राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. कधी काळी ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेचे दोन्ही मिळून 100च्या वर नगरसेवक होते. पण तरीही राज ठाकरे यांनी ठाण्यामध्ये सभा घेणं टाळलं आणि त्यामुळे ठाणे जिल्ह्यात मनसे फॅक्टर खरंच किती चालणार याबद्दल अनेक जण साशंक आहेत. पाहूयात ठाण्याचा मनसे फॅक्टर. मी भारतीय जनता पक्षाला मत देऊ नका सांगतोय, कारण त्यांना मत देणं म्हणजे या दोघांना मत देणं. युतीमधला शिवसेना हा त्यांचा जो पक्ष आहे, बरोबरचा पक्ष आहे, त्यांनाही मत का देऊ नका, म्हणजे त्यांना मत देणं म्हणजे ह्या दोघांना मत देणं आहे. अखेर भांडूपच्या सभेत राज ठाकरेंनी शिवसेनेवर भाष्य केलंच, पण त्यांनी ठाणे जिल्ह्यात का सभा घेतली नाही याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिवसेनेने तर ठाण्यात मनसैनिकांनी आमचेच काम केल्याचा दावा केलाय. राज ठाकरेंना खात्री होती की इथे येऊन सुद्धा प्रभाव पडणार नाही. नक्की राजसाहेबांना खात्री होती आणि मुळात माझी जी माहिती आहे की ठाणे जिल्ह्यातल्या मग भिवंडी असेल, कल्याण असेल, कल्याण डोंबिवलीमध्ये तर खुलेआम पत्रकं काढण्यात आली. आम्ही कुणाचं काम करायचं, 90% पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादीचं काम करायचं नाहीये. ज्या लोकांच्या विरोधात आम्हाला पुढे भविष्यात विधानसभा लढायची, जे लोक आम्हाला रिस्पेक्ट देत नाहीयेत, आम्हाला युतीमध्ये घ्यायचं नाही घ्यायचं हा प्रश्न आहे आणि आम्हाला त्यांच्या विरोधात काम करायचं, आम्हाला त्यांच्या बाजूने काम करायचं नाहीये, हे 100% सत्य आहे. आणि शिवसेना भाजपचे उमेदवार प्रचंड मताने निवडून येणार आहेत ही खात्री मनसैनिकांनी राजसाहेबांना दिली आणि म्हणून या ठिकाणी सभा घेतली. स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावलाय. मला असं काही वाटत नाही. झालंय असं की पूर्ण निवडणूक मोदी आणि त्यांच्या विरुद्ध असले राजसाहेब अशी रंगल्यामुळे शिवसेनेच्या पोटात दुखतंय. कारण का त्यांना कुठेही मायलेजच मिळालं नाही, मीडिया कव्हरेज मिळालं नाही. आज तुम्ही बघाल तर मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी नव्हती होत आणि त्या उलट राजसाहेबांच्या सभेला भरपूर गर्दी होत होती. जर लोकांना मतं पटतात म्हणून लोक येतात, लोक कुणाचंही ऐकायला जात नाहीत. ठाण्यात मनसेची ताकद मोठी असली तरी आगामी विधानसभेच्या दृष्टीनेच राज ठाकरेंनी हा निर्णय घेतला असावा असं जाणकारांचं मत आहे. तर मला असं वाटतं की यात एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रातला प्रादेशिक पक्ष नेमका कोणता, शिवसेना का मनसे, अशा पद्धतीचा एक जी स्पेस शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबर गेल्यामुळे ते नॅशनल पार्टीला जॉईन झाली. त्याच्यामुळे एक आपली स्वतःची महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची आयडेंटिटी मग आता कोणी करायची, ती राज ठाकरेंनी ती स्पेस घ्यायचा प्रयत्न या निवडणुकीनिमित्त केलेला आहे. आता तो विषय जो आहे तर मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अगेन महाराष्ट्राची अस्मिता, त्याच्यामुळे ह्या सगळ्यांची जी साधारणपणे लोकसभेची ही निवडणूक ही त्यांच्यासाठी रंगीत तालीम होती. ह्या सगळी तयारी जी होती, पूर्वतयारी ती विधानसभेसाठी होती आणि त्या दृष्टिकोनात आपण जर आता पुढे बघू की पुढच्या 2-3 महिन्यात या सगळ्या गोष्टींचा आपल्याला ॲक्च्युअल परिणाम दिसायला लागेल की मग नेमके उमेदवार आपल्याला आता आयडेंटिफाय व्हायला लागतील. ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदारसंघात खरं तर आजवर मनसेला भरभरून मतदान करण्यात आलंय. पण यावेळी राज ठाकरेंनी ना तिथं उमेदवार दिलाय ना तिथं सभा घेतली. त्यामुळं मनसेच्या एकगठ्ठा मतांची झाकली मूठ हे 23 मेला उघडली जाणार आहे आणि त्यावरच तिथल्या मनसे फॅक्टरचं भवितव्य ठरणार आहे. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. तेव्हा ठाणे शहर, कल्याण, डोंबिवली, भिवंडी आणि एकूणच ठाणे जिल्ह्यातील याच मनसे फॅक्टर संबंधी इथल्या मान्यवरांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. नमस्कार, मी अजित मांढरे, न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. ठाणे लोकसभा मतदारसंघ, कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघ या 3 लोकसभा मतदारसंघाविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार देखील आहेत. त्याच पद्धतीनं मनसेचे संदीप पाचंगे आहेत, शिवसेनेचे नरेश म्हस्के साहेब आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी आहेत, त्याचबरोबर भाजपची मंडळी आहेत. सर्वात आधी आपण सुरुवात करूयात जो मनसे फॅक्टर आहे
तो ठाण्यामध्ये कितपत आहे किंवा होता की नाही, कशा पद्धतीनं मनसेने संपूर्ण या ठिकाणी काम केलं आहे आणि त्यांना या ठिकाणी किती फायदा होतो आहे किंवा त्यांच्यामुळे कोणाला नुकसान होतं आहे. ठाण्यामध्ये मनसेची सभा झाली नाही किंवा राज ठाकरे संपूर्ण निवडणुकीमध्ये आले नाहीत, यामुळे एक मनसे फॅक्टर जो आहे तो इथे कितपत कायम आहे. जरी राजसाहेबांची सभा झाली नसली तरी राजसाहेबांच्या इतर ठिकाणी ज्या महाराष्ट्रात 10 सभा झाल्या त्यातून साहेबांनी जो काही त्यांचा भूमिका आहे ती सर्व लोकांसमोर मांडली होती. खरं तर गेल्या 5 वर्षामध्ये कोणतंही सरकार असलं त्या सरकारने 5 वर्षात कोणती कामं केली त्यावरती मतं मागायला हवी होती. परंतु यावेळेला लोकसभा निवडणुकीत असं काही झालं नाही आणि सर्वसामान्य लोकांच्या सामाजिक प्रश्नांना बगल देत अशी निवडणूक धार्मिक विषय किंवा राष्ट्रीय सुरक्षा अशा विषय घेऊन मूळ प्रश्नांना बगलण्यात आली आणि राजसाहेबांनी नेमकं हे बरोबर हेरून जे या गोष्टींची त्यांनी 2014मध्ये आश्वासनं दिली होती ती पूर्ण केली आहेत का नाही केली आहेत का हे सर्व काही त्यांना लावरे तो व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितलाच असेल. लावरे तो व्हिडिओ. पण या ठाणे लोकसभा, कल्याण लोकसभा, त्याच पद्धतीनं भिवंडीमध्ये भाजप होती आणि दोन्ही लोकसभामध्ये शिवसेनेची जे होते उमेदवार. मस्के साहेब, ठाण्यामध्ये राज ठाकरे जरी त्यांची सभा झाली नाही, ते जरी आले नाहीत, त्यांनी राज्यभर जे मुद्दे घेतले त्यामुळे ठाण्यात नक्कीच फरक पडणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मी प्रथम तुम्हाला या ठिकाणी सांगतो की ठाणा असेल, भिवंडी असेल, कल्याण असेल, मनसेचा अजिबात प्रभाव या ठिकाणी पडलेला नाही आहे. मुळात राजसाहेबांची भूमिकाच ही बऱ्याचशा मनसैनिकांना पटली नव्हती की आत्तापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात आपण लढलो आणि आता त्यांच्या बाजूने प्रचार करायचं, काम करायचं. त्याच्यामुळे जवळजवळ 90% मनसे सैनिक, मनसेचे पदाधिकारी आमच्याबरोबर काम करत होते, आमच्या मंडळींचं काम करत होते, वेगवेगळ्या बूथवर होते. तुम्ही जर पाहिलं तर ठाण्यात बघा, तुम्ही कल्याणमध्ये बघा, भिवंडीत बघा, मनसेचे स्टॉल तरी तुम्हाला दिसले, मनसेचे बूथ दिसले, मनसेचे पक्षाचे अध्यक्ष फक्त राष्ट्रवादीच्या उमेदवाराबरोबर दिसले, परंतु ही सर्व मंडळी शिवसेना भाजपा युतीचं काम करत होते. त्याच्यामुळे ठाणा असेल, भिवंडी असेल, कल्याण असेल, कुठल्याही प्रकारे परिणाम हा काही झालेला नाही. नाहीतर त्यांनी या ठिकाणी बैठक घेतली असती, सभा घेतली असती, दौरा घेतला असता. का नाही घेतली? कार्यकर्त्यांचा विरोध होता, याला अंतर्गत विरोध होता. कार्यकर्त्यांचा विरोध होता का? नक्की. कारण का ज्या पद्धतीनं जी आमच्याकडे माहिती आहे त्यानुसार राज ठाकरेंची सभा ठाण्यामध्ये व्हावी याकरता आपल्या सगळ्या नेते मंडळांनी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंकडे जोर लावला होता, मात्र सभा इथे दिली गेली नाही. कसं झालं, 6 एप्रिलला गुढीपाडव्याची सभा झाली होती आणि ठाणे काय मुंबईपासून फार लांब नाही, त्यामुळे ठाण्यातच सभा व्हायला पाहिजे होती असं काही नव्हतं. आज तुम्हाला आमचे मित्र नरेश मस्के साहेब म्हणाले, परंतु कितीतरी शिवसैनिक मला असे सुद्धा म्हणालेत की आमचा उमेदवार जास्त मतांनी यायला नको, कारण का कार्यकर्त्यांची आता नेत्यांना किंमत राहिलेली नाही आहे, आलाच तर थोड्याच मतांनी येऊ द्या. अशा मानसिकतेमध्ये आज जर शिवसेनेचे कार्यकर्ते काम करत असतील तर हे जे हा जो आरोप आहे यांनी त्यांचा आरोप केला, मानसिकता कार्यकर्त्यांची या सगळ्या विषयामध्ये. भिवंडीमध्ये नेमकी काय परिस्थिती? भाजपच्या तिथे या ठाणे जिल्ह्यामध्ये एकमेव उमेदवार होता, तिथे सुरुवातीला शिवसैनिकांनीच तुमच्या उमेदवाराला विरोध केला होता. मनसे फॅक्टर तिथे सुरुवातीला एक कॅन्डिडेट होता, त्यानंतर 1 लाख ते 1.25 लाख मतं मनसेकडे फिक्स होती. यावेळी तिथे किती प्रभाव पडू शकतो? कारण का तिथे मतदान जे आहे जवळपास 20 ते 22% वाढलं आहे. भिवंडी लोकसभेमध्ये सुरुवातीला थोडासा शिवसेना भाजपमध्ये काही मतभेद होते, परंतु नंतर ते सर्व मतभेद मान्य पालकमंत्री रवींद्र चव्हाण, कपिलजी पाटील यांनी स्वतः एकत्र बसून सर्व पूर्णपणे त्याच्यावर चर्चा झाली आणि त्याच्यावर मार्ग काढला गेला. राज ठाकरे नेहमीच भूमिपुत्रांचा मुद्दा असेल किंवा मराठी माणसाचा मुद्दा असेल, हा मुद्दा घेऊन पुढे आलेले आहेत. या सगळ्या अनुषंगे ठाण्यामध्ये कुठेतरी मनसेनं त्यांना कॅच करणं गरजेचं होतं किंवा एक आव्हान करणं गरजेचं होतं असं वाटत नाही? मुळात काय झालं की आमच्या पक्षाने निवडणूक लढवलीच नव्हती आणि आमच्या पक्षाने कधीही कुठल्या पक्षाला मतदान करावं अशी भूमिका घेतली नव्हती. भूमिका फक्त एवढीच होती की मोदी आणि शहा मुक्त भारत आम्हाला हवा आहे. आणि या ठिकाणी खूप हास्यास्पद या ठिकाणी होते की आमच्या पक्षाने कोणाला मतदान करा हे सांगितलंच नव्हतं. म्हणजे काय परिणाम होणार आहे का मनसेचा? नक्कीच. म्हणजे कार्यकर्ते, मनसेचे कार्यकर्ते कुठे संभ्रमात होते का? कारण का ठाण्यामध्ये तसं पाहायला गेलं तर कार्यकर्ते आपापल्या पद्धतीनं त्यांना मदत करत, त्यांनाच मदत करत होते. कसं आहे, विषय होता समाजाच्या मतांचा. सन्मान्य राजसाहेब कधीच जातीपातीवरती राजकारण करत नाहीत, कुठल्याही समाजाच्या वरती मतं मागत नाहीत, कुठल्याही समाजाच्या समस्या मात्र नक्की सोडत असतात, म्हणून सगळी लोक कृष्णकुंजीवरती जातात. आता हे म्हणतात की त्याच्या मतांवरती फरक पडणार आहे की नाही पडणार आहे, थोडे दिवस थांबा, 23 तारखेला सगळं कळूनच जाईल तुम्हाला. साहेब, एक मोठा प्रश्न आणि सतत पडणारा प्रश्न आहे, राज ठाकरेंच्या सभांना गर्दी खूप होते मात्र मतं पडत नाही. मला वाटतं हा आता खूप जुना मुद्दा झाला. म्हणजे राजसाहेबांच्या सभांना गर्दी झाली, मतं नाही झाली. अहो, तुम्हाला साधी गर्दी जमवता येत नाही तर मतं जमवण्याचा प्रश्न वेगळा. एक विषय. दुसरा विषय असा आहे, मगाशी यांनी असं म्हटलं
की आता विधानसभांच्या चर्चा झाल्या सुरू, तुमचं तर विधानसभेच्या अगोदर, ह्या लोकसभेच्या अगोदर जायचं की नाही, राजीनामे खिशात, येऊ का नको, इतके सगळे होते, एकमेकांना शिवाय देऊन झाले आणि त्याच्यानंतर हातात हात घालून गेले. आम्ही तसं करत नाही आहोत. साहेब, राज ठाकरेंनी त्यांच्या सभांमध्ये युती कशी झाली किंवा युतीच्या नेत्यांनी किती लाचारी पत्करली, त्यांच्या आधीचे भाषणं काय होती, आधीचे शब्द काय होते, वक्तव्य काय होती आणि आता निवडून आल्यानंतरचे वक्तव्य काय आहेत, हे वारंवार त्यांच्या सभेमध्ये सांगितलं त्यांनी. तर हे जे मतदार आहेत त्यांच्यावरती बिंबवण्यात राज ठाकरे त्यांना यश आलं? ते 100% यश आलं. राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीने पुरावे दिले त्यामुळे लोकांचं ते कन्व्हिन्सिंग झालेलं आहे. पण फायनली की ह्या सगळ्या इनपुट नंतर मतदार पुन्हा एक विचार करत असतो आणि तो विचार फार महत्त्वाचा असतो. आणि आपण सातत्याने 2014पासून एक गोष्ट बोलतो की मतदारांची बदललेली मानसिकता, तर 14ची मानसिकता, 19ची मानसिकता ह्याचा जर आपण विचार केला तर आज ह्या अशा पद्धतीचं जे काय प्रचार आहे तर कुठेतरी एक लोकांना असं वाटतंय की मनसेने केवळ अशी भूमिका घ्यायच्याऐवजी जर एक 4-5 उमेदवार जर टाकले असते तर ते अधिक चांगलं झालं असतं. परंतु त्यांनी उमेदवार का टाकले नाहीत हे काय कळलेलं नाही. हे सगळं गोष्ट घेत असताना निवडणूक मनसेने का लढवली नाही? कुठे धास्ती होती का मनसेला की आपण निवडून येणार नाही? तर निवडून गेल्यावेळी जो त्यांचा पराभव झाला, एकही सीट त्यांची आली नाही किंवा बऱ्याच ठिकाणी डिपॉझिट जप्त झालेलं आहे, तर ते कुठेतरी वाचवणं किंवा एक स्वतःचं स्टेक निर्माण करण्याकरता या सगळा फॅक्टर मनसे तयार केला गेला. अगदी बरोबर आहे. त्यांना भीती 100% होते की लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने त्यांची यंत्रणा राबवणं गरजेचं आहे. महापालिकांच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यभरात झाल्या, ठाण्याची परिस्थिती तर फार झिरो आहे, एकही नगरसेवक निवडू शकत नाही, कल्याणची परिस्थिती तशीच आहे, भिवंडीची आहे. त्यामुळे तो एक विचार केला की आपण विधानसभेचा पुढच्या टायमाला विधानसभेमध्ये ताकदीने उतरलं पाहिजे, कार्यकर्त्यांना कामाला लागले पाहिजे. आता खर्च केली नाहीतर मागच्या 2 इलेक्शनमध्ये काय रिझल्ट आहे मिळाले होते. त्यामुळे तो जे रिस्क आहे की परत आपण घेऊ नये आणि विधानसभेची तयारी करावी. एक ह्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की राज ठाकरे यांचा जो ग्लॅमर आहे तो 100% म्हणजे आपला निर्विवाद आहे असं म्हणायला पाहिजे. परंतु त्याचबरोबर त्यांची जी संघटनात्मक बांधणी आहे ती त्याला मॅचिंग नाही आहे. गेल्या वेळी शिवसेनेसमोरच फक्त उमेदवार उभे केले, भाजपसमोर नाही, यावेळी भाजपलाच विरोध केला. नाही, मुळात यावेळेस आपण जर वारंवार साहेबांची भाषणं ऐकली असतील तर आपल्या लक्षात आलं असेल की त्यांनी भाजपला विरोध नाही केला. त्यांचा विरोध सन्माननीय राजसाहेबांचा मोदी शहाच्या कूटनीतीला आहे. मुळात ह्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातनं जो विरोधी पक्ष म्हणून शरद पवार साहेब असतील, अशोक चव्हाण साहेब असतील, ही पूर्ण 2 व्यक्ती, हे काँग्रेसचे महाराष्ट्रातल्या, हे पूर्ण 2 व्यक्ती बाजूला गेल्या आणि विरोधक म्हणून राज ठाकरे नाव पुढे आलं. आत्ताही तुम्ही बघा, राज ठाकरे नावावरती हे लोक टाळ्या वाजवतात, परंतु शरद पवार नावावरती हे लोक टाळ्या वाजवत नाहीयेत. ही पूर्ण इलेक्शन जे आहे स्टार प्रचारक म्हणून राज ठाकरेच पुढे आले. कारण ज्या पद्धतीने पोलखोल BJP असेल, सेनेचं पोलखोल केलं ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना करता आलं नाही. दुसरी बाजूने शरद पवार त्यांच्या जोडीने काम करत होते. पण एक प्रकारे असं वाटत होतं की विरोधी पक्षाने राज ठाकरेंनाच पुढे केलं होतं की तुम्हीच त्यांना मोदींवरती जे काय प्रहार करायचे ते तुम्ही करा. कारण त्यांचे वक्तृत्व शैली ठाकरे पद्धत आहे, ठाकरे शैलीमध्ये त्यांनी उत्तर दिलं आणि लोकांचा रिस्पॉन्स त्यामुळे मिळत होता. मला असं वाटतं की यात एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रातला प्रादेशिक पक्ष नेमका कोणता, शिवसेना का मनसे, अशा पद्धतीचा एक जी स्पेस शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबर गेल्यामुळे ते नॅशनल पार्टीला जॉईन झाली. त्याच्यामुळे एक आपली स्वतःची महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची आयडेंटिटी मग आता कोणी करायची, ती राज ठाकरेंनी ती स्पेस घ्यायचा प्रयत्न या निवडणुकीनिमित्त केलेला आहे. शिवसेना जी आहे ती भाजपसोबत म्हणजे एका राष्ट्रीय पार्टीसोबत गेल्यामुळे प्रादेशिक पक्ष जो आहे त्याची पोकळी जी निर्माण झालेली आहे ती पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी या लोकसभा निवडणुकीत केलेला आहे. आता पुन्हा इथे एक ब्रेक घेण्याची वेळ झालेली आहे. पुन्हा भेटूया थोड्याच वेळात. मनसे फॅक्टर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती चाललेला आहे त्याच पद्धतीनं ठाणे लोकसभा, कल्याण लोकसभा आणि भिवंडी लोकसभेमध्ये हा मनसे फॅक्टर किती चाललेला आहे. आपल्यासोबत काही भिवंडीचे स्थानिक पत्रकार आहेत. भिवंडी तसं मनसेचं किती वलय आणि या निवडणुकीत किती दिसलं? भिवंडी लोकसभेचा एकंदरीत विचार केला असता परिस्थिती ह्या वेळेची 2019ची निवडणूक जी आहे अत्यंत वेगळ्या वळणावर येऊन ठेपली होती आणि शिवसेनेतील अंतर्गत नाराजी, सर्वात मोठा जो फटका बसलेला आहे शिवसेनेची अंतर्गत नाराजी, त्या नाराजीचा फटका आणि मनसे फॅक्टरवर सातत्याने तुम्ही बोलताय तर मनसेला 2009मध्ये 1,07,000 मतं मिळाली होती, 2014मध्ये 93,000 मतं मिळाली होती. ह्या निवडणुकीत मनसेची 50,000 मतं काँग्रेसला पडलेली आहेत.
काँग्रेसला 50,000. निलेश साहेब, भिवंडीमध्ये मनसेची मतं जी आहे ती सरळ सरळ काँग्रेसला गेलेली आहे, तसं स्थानिक पत्रकारांचं मत. नाही, चुकीची माहिती देत आहेत. भिवंडीमध्ये जे उमेदवार मनसेचे उमेदवार होते ते त्यांची वैयक्तिक लोकप्रियता होती. ते तिथले भूमिपुत्र आहेत, मोठे व्यावसायिक आहेत आणि त्यामुळे गोरगरिबांना मदत करून त्यांनी एक स्वतःचा असा एक सेगमेंट तयार केला आहे आणि त्यामुळे त्यांनी जवळपास 93,000 मतं ते म्हणाले ते बरोबर आहे. पण त्यानंतर ते काही काळ शिवसेनेसोबत कपिल पाटलांसोबत होते. नंतर त्यांनी त्यांची स्पेस निर्माण करण्याकरता शिवसेनेमध्ये गेले. शिवसेनेमध्ये गेल्यानंतर लोकसभेला युती राहिल्यानंतर कपिल पाटील साहेबांना पुन्हा सीट मिळाली, त्यांना मिळाली नाही म्हणून ते नाराज झाले. मला बिलकुल वाटत नाही डोक्यावरून पाणी 15 ते 20,000 मनसेची जी ठाम मतं आहेत ती सोडता वरची ते भूमिपुत्र म्हणून त्यांनी लोकांना मदत केलेली जी मतं होती ती संभ्रमात गेली. ती सर्वच्या सर्व मतं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेकडे वळली ही माझी खात्री आहे. 1.5 ते 2.25 लाखाच्या मतांनी यावेळी कपिल पाटील निवडून येत आहेत. भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये मनसेचं वलय काही जास्त दिसलेलं नाही किंवा त्या ठिकाणी विशेष असं एक नेतृत्व असेल किंवा वरून पक्ष आदेश देईल, खाली लोक कामं करतील असे एक संघटनात्मक बांधणी देखील तिथे नाही आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीमध्ये जी 1 लाखाच्या वर मतदान पडलं होतं ते मतदान नेमकं जाईल कुठे आणि गेलं तर जसं पत्रकारांचं म्हणणं आहे की 50,000 मतं जी आहेत ती काँग्रेसला जातील, ही शक्यता आहे पूर्ण. खरं तर मला माझे मित्र संदीप लेले साहेबांच्या थोडं विस्मृतीत गेलेलं दिसतं म्हणून त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की आता त्यांनी 15 ते 20,000 मतांचा उल्लेख केला भिवंडीमध्ये, पण गेल्या वेळेस जेव्हा मोदी लाट होती आणि संपूर्ण देशात मोदींच्या लाटेमध्ये सगळे निवडून आले ते शिवसेनेसकट, त्यावेळेसही मनसेला तिथे 1 लाखभर मतं होती त्यावेळेस. म्हणजे तीच मतं आता वाढून निश्चित दुप्पट झालीत पण कमी नाही झालेली. हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळेस संपूर्ण देशभर मोदी लाट होते, आयरा गैरा नवशा सगळे निवडून आले केवळ मोदी म्हणून, आणि त्यावेळेस आमचा उमेदवार त्यावेळेस 1 लाख मतं घेत होता तिथे. गेल्या वेळेस मोदी लाट होती, त्या मोदी लाटेमुळे अनेक भाजपचे जे उमेदवार ते निवडून आलेत, पण यावेळी मोदी लाट नव्हती त्यामुळे दुप्पट मतदान पडेल. बिलकुल चुकीचं आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय. माननीय बाळामामा म्हात्रे आणि माननीय प्रमोद पाटील राजू पाटील या दोघांचं स्वतःचं वैयक्तिक त्या ठिकाणी योगदान आहे. ठाणे शहरात मग 43,000 मतं का मनसेला पडली? ठाणे शहरात सुशिक्षित मतदार आहे. ठाणे शहरात विधानसभेचा कॅन्डिडेट फक्त 2,000 मतांनी पडला होता. अन्य ठिकाणी मनसेला मागल्या वेळेला ज्यावेळेला शिवसेनेने आदल्या वेळेला उमेदवार बदली केले होते आणि त्यावेळेला या ठिकाणी राजनराजे लोकसभेला उमेदवार होते तेव्हा 1.5 लाखाच्या वर मतदान या ठिकाणी मनसेला झालं होतं. मग गेल्या वेळेला जेव्हा 2014ला मनसेच्या कॅन्डिडेटला 40,000 मतदान का झालं? पक्षाचं मतदान बदली एक फिक्स असतं. कॅन्डिडेट प्रमाणे त्या ठिकाणची स्थानिक परिस्थिती बदलतं. भिवंडी कल्याणला भूमिपुत्र स्थानिक परिस्थिती बदलते पण मोदी लाट जी होती सांगेल या ठिकाणी मागच्या विधानसभेमध्ये की जो मनसेचा आमदार होता कल्याण पश्चिम मधून प्रकाश भोईर, तो पडले ना विधानसभेला. जर त्यांना जर एवढं लाखभर, आणि मुळात तुम्हाला सांगतो की जे मागच्या वेळी मनसेला जे काही ते मतदान झालं ते जे काही उमेदवार होते ते शिवसेनेकडनं आमदारकीला उभे होते, त्याच्यानंतर ते मनसेत गेले, मनसेमधून बीजेपीत गेले, बीजेपीमधून मनसेत आले. अशा प्रकारे त्यावेळीचे जे काही मतदान झालं होतं त्या मतांवर तुम्ही जाऊ नका. विधानसभेमध्ये मनसेचा आमदार पडला. मनसेचा पराभव झाला होता विधानसभेमध्ये, पण त्याच्या आधीच्या निवडणुकांमध्ये मनसेचे 13 आमदार निवडून आले होते. खासदारकीमध्ये मोदी लाट असताना देखील प्रत्येक उमेदवाराला किमान 1 लाखाच्या वर मतदान पडलं होतं. यावेळी मोदी लाट नाही आहे असं विरोधक म्हणतायत, पण हा जो कितपत प्रभाव पडेल की मतदान वाढेल का कमी होईल? आपण बघितलं की 2009 पासून त्याच्या आधीची इलेक्शन मनसेचा हा कल उतरता झालेला आहे. म्हणजे लाखभर, नंतर 40-45,000, नंतर 15,000 असे जण मतदान झालेलं आहे. मतदान वाढलं नाही मनसेचं. त्यांची नगरसेवकाची संख्या असेल, कल्याण मुंबईतली असेल, ठाण्यातली असेल, ती कमी झालेली आहे. नाशिकमध्ये असेल, सत्ता गेली त्यांची नाशिकमध्ये, पुण्यातलं हे गेलं. कारण त्यांचं कल आहे. कारण ही कशामुळे झालं की राज ठाकरेंची बदलती भूमिका, ते ठाम भूमिका राहिले असते तर कधी त्यांचं जे मतदान आहे फिक्स राहिलं असतं. त्यांची भूमिका बदलल्यामुळे त्यांचं मतदान कमी होत गेलं. आता यावेळेस त्यांनी पुन्हा भूमिका बदलली, त्यामुळे त्यांचं ती भूमिका मतदारांना पडली की नाही हे मतपेटीतच दिसेल आपल्याला. पण अनेक पत्रकारांचं म्हणणं, मगाशी तुम्ही देखील म्हटलात की राज ठाकरेंचा प्रभाव पडला आहे, मतदार जे आहेत त्यांच्यावरती परिणाम होईल. पण जसं आता जाधव साहेब त्यांचं म्हणणं आहे मनसेचा जो आलेख आहे मतं मिळवण्याचा तो कमी होत गेला आहे. मग या निवडणुकीला तो आलेख वाढेल का कमी होईल? नाही, हे तुम्हाला दिसणारच नाही ना, कारण त्यांचा उमेदवारच नसल्यामुळे त्यांची मतं किती पडले काय पडले आता ते म्हणू शकतात. समजा मतं वाढणार 100%, 2,81,000 मागच्या टायमाला मताधिक्य होतं, सेनेला होतं, तेवढं आता जर कमी झाला की मनसेवाले म्हणणार होते की आमच्यामुळे कमी झाला, तर ते ॲटोमॅटिक होणार. त्यामुळे त्यांचा किती प्रभाव पडला हे आकड्यामध्ये आपण सांगू शकणार नाही. पण एक नक्की की मनसेमुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसला एक संधी मिळालेली आहे
की बाबा येस कार्यकर्ते जोडीला मिळालेले मला वाटतं साहेब एक महत्त्वाचा मुद्दा आहे की राज ठाकरेंनी जिकडे सभा घेतल्या तिथले उमेदवार निवडून आले तर ते राज ठाकरे निवडून आले आणि जर उमेदवार तिकडे ते पडले तर त्याचं श्रेय किंवा त्याचं जे पाप आहे ते मनसेला दिलं जाईल का? नाही, नक्कीच. कारण की तसं मला असं वाटतं की यशाच्या वेळेला श्रेय साधारणपणे घेतात. मोदी लाट असताना सुद्धा अनेक उमेदवार आपल्याला दिसले की मी माझ्यामुळेच निवडून आलो होतो. त्याच्यामुळे पराभवाचं खापर हे नक्कीच कोणावर तरी फोडलं जातं. मनसेला ती रिस्क घ्यावीच लागेल. परंतु ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक लक्षात येतं की मनसे जेवढी गर्दीच्या बाबतीत कन्सिस्टंट आहेत राज ठाकरे, त्यांच्या सभांची गर्दी वाढत जाते, तेवढी मतांची त्यांची टक्केवारी आहे तेवढी कन्सिस्टन्सी त्यांनी ठेवलेली नाही. आणि तिथे एक मनसेला काहीतरी करावं लागेल. खास करून विधानसभेला ते एकदा सिरियस कंटेंडर म्हणून जर येणार असतील तर त्यांनी आता जे काय त्यांचं सध्या चालू आहे तर त्यात मला असं वाटतं की सभांच्या गर्दीपेक्षा संघटनात्मक बांधणी आणि चांगला उमेदवार म्हणजे चेहरे असलेले उमेदवार त्यांनी आता दिले तरच त्यांना भवितव्य, अन्यथा नाही. जे आपण पाहिलं की या संपूर्ण चर्चेमध्ये असेल किंवा संपूर्ण लोकसभा निवडणुकामध्ये प्रचारामध्ये पाहिलं की राज ठाकरे केंद्रस्थानी होते, त्यांनी त्यांचा प्रभाव पाडलेला आहे. मात्र ठाणे असेल, कल्याण असेल किंवा भिवंडी या सगळ्या भागांमध्ये राज ठाकरेंचे उमेदवार नव्हते किंवा त्यांची जी सभा आहे ती देखील झाली नाही. त्यामुळे या स्थानिक ज्या 3 लोकसभा मतदारसंघ जे आहेत त्या ठिकाणी मनसे फॅक्टर जो आहे जो खरंच चालला असता पण राज ठाकरे यांच्या इथे सभा न झाल्यामुळे किंवा त्यांची इथे भेटीगाठी न झाल्यामुळे तो प्रभाव कुठेतरी कमी पडणार आहे अशी एकंदर या संपूर्ण चर्चेमुळे आज स्पष्ट होतं आहे. रमेश भटचा अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत ठाणे.